नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आपण आज या ठिकाणी वित्तीय व्यवस्था सत्र दुसरे SYB अर्थशास्त्र सामान्य पेपर या विषयाचे तिसऱ्या अध्यायातील जागतिक बँक या विषयावर आधारित काही महत्त्वाचे बहुपर्याय प्रश्न किंवा MCQ क्वेश्चन्स पाहणार आहोत. चला तर पाहूया. पहिला प्रश्न काय आहे? IBRDचे संपूर्ण फॉर्म किंवा संपूर्ण रूप किंवा संपूर्ण स्वरूप काय आहे? IBRD आपल्याकडे पर्याय आहे पुनर्निर्माण आणि विकासासाठी इंडियन बँक, दुसरा आहे आंतरराष्ट्रीय पुनर्रचना आणि विकास बँक, तिसरा आहे रिझर्व्ह बँक विकासासाठी भारतीय संस्था आणि चौथा आहे वरीलपैकी एकही नाही किंवा वरीलपैकी काहीही नाही. इथे जर आपण पाहिलं तर IBRD म्हणजेच इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट हा फुल फॉर्म आहे आणि ऑप्शन बी ज्याचा आपण जर शब्दशः अर्थ पाहिला तर आंतरराष्ट्रीय पुनर्रचना आणि विकास हा होतो, म्हणून ऑप्शन बी आंतरराष्ट्रीय पुनर्रचना आणि विकास बँक हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे. दुसरा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय पुनर्रचना आणि विकास बँक म्हणजेच IBRD टिंबटिंबमध्ये स्थापन केली होती. कुठल्या साली आंतरराष्ट्रीय पुनर्रचना आणि विकास बँक या संस्थेची स्थापना झाली होती? आपल्याकडे पर्याय आहे जानेवारी 1944, दुसरा आहे मार्च 1944, तिसरा आहे जुलै 1944 आणि चौथा आहे ऑक्टोबर 1944. आंतरराष्ट्रीय पुनर्रचना आणि विकास बँक म्हणजेच IBRD याची स्थापना जुलै 1944 या साली झाली होती, म्हणून ऑप्शन बी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया तिसऱ्या प्रश्नाकडे. तिसरा प्रश्न आहे IBRDचे मुख्यालय टिंबटिंब येथे आहे. IBRDचे हेडक्वार्टर कुठल्या देशात किंवा कुठल्या सिटीमध्ये आहे अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. आपल्याकडे पर्याय आहे पहिला वॉशिंग्टन, दुसरा आहे कॅलिफोर्निया, तिसरा आहे टेक्सास आणि चौथा आहे फ्लोरिडा. जर इथे आपण पाहिलं तर हे जे आपल्याकडे ऑप्शन्स आहेत किंवा पर्याय आहेत हे सगळे अमेरिकेतील ठिकाणं आहेत, म्हणून जर कुठल्या देशात आहे अशा स्वरूपाचा प्रश्न आला तर त्याचं उत्तर अमेरिका या देशात आहे असं होईल. आणि अमेरिकेत कुठे आहे तर ऑप्शन ए वॉशिंग्टन इथे आहे, तर IBRDचे मुख्यालय वॉशिंग्टन येथे आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया चौथ्या प्रश्नाकडे. चौथा प्रश्न आहे टिंबटिंब असंख्य संस्थांचे सामान्य नाव आहे ज्यांचे मूळ संस्था किंवा ज्यांची मूळ संस्था ही IBRD होते. अशा असंख्य संस्था आहे ज्याचं सामान्य नाव ही जी गाळलेली जागा आहे ते आहे, आणि या सर्व ज्या असंख्य संस्था आहेत यांची जी मूळ संस्था आहे ती IBRD होते. जर इथे आपण पाहिलं तर आपल्याकडे पर्याय आहे जागतिक बँक, दुसरा आहे जागतिक विकास संस्था, तिसरा आहे आशियाई विकास बँक आणि चौथा आहे वरीलपैकी काहीही नाही. इथे जर पाहिलं तर ज्या असंख्य संस्था आहेत त्यांना सामान्य नाव जे दिले आहे ते आहे जागतिक बँक, आणि या असंख्य संस्था ज्यांचं सामान्य नाव जागतिक बँक आहे याची मूळ संस्था ही IBRD आहे, म्हणून ऑप्शन ए जागतिक बँक हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया पाचव्या प्रश्नाकडे. पाचवा प्रश्न आहे जागतिक बँकेत रुजू झालेले नवीनतम सदस्य म्हणजे टिंबटिंब देश आहे. कुठला देश हा जागतिक बँकेचा नवीनतम सदस्य झालेला आहे? आपल्याकडे पर्याय आहे पहिला भारत, दुसरा आहे नौरू, तिसरा आहे फ्रान्स आणि चौथा आहे स्पेन. इथे जर आपण पाहिलं तर जागतिक बँकेत रुजू झालेले नवीनतम सदस्य म्हणजे नौरू हा देश आहे, म्हणून ऑप्शन बी नौरू हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर आपण वळूया सहाव्या प्रश्नाकडे. सहावा प्रश्न आहे जागतिक बँकेचे सदस्य देश किती आहेत? जागतिक बँकेचे सदस्य देश किती आहेत? पहिला पर्याय आहे 189, दुसरा आहे 190, तिसरा आहे 191 आणि चौथा आहे 192. म्हणजेच 189, 190, 191 आणि 192 किती देश हे जागतिक बँकेचे सदस्य देश आहेत? तर इथे आपण पाहिलं तर ऑप्शन ए 189 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर वळूया आपण सातव्या प्रश्नाकडे. सातवा प्रश्न आहे जागतिक बँकेचे प्राथमिक काम म्हणजे सरकारला पुनर्बांधणी आणि विकासासाठी टिंबटिंब कर्ज देणे. पुनर्बांधणी आणि आर्थिक विकासासाठी कुठल्या स्वरूपाचे कर्ज जागतिक बँक त्यांचे प्राथमिक कार्य म्हणून सरकारांना करते? आपल्याकडे पर्याय आहे अल्पमुदतीचे कर्ज देणे, दुसरा आहे दीर्घकालीन कर्ज देणे, तिसरा आहे मध्यम मुदतीचे जे कर्ज आहेत ते देणे आणि चौथा आहे वरीलपैकी काही नाही. इथे जर आपण पाहिलं तर जागतिक बँकेचे प्राथमिक काम म्हणजे सरकारला पुनर्बांधणी
आणि आर्थिक विकासासाठी दीर्घकालीन कर्ज देणे होय, म्हणून ऑप्शन बी दीर्घकालीन हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण 8व्या प्रश्नाकडे. 8वा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणती जागतिक बँकेची भूमिका दर्शवते? जागतिक बँकेची भूमिका दर्शवते. आपल्याकडे पर्याय आहे कृषी धोरणांचा उदारीकरणाला प्रोत्साहन देणे, दुसरा आहे मूलभूत आरोग्य सेवांची तरतूद करून देणे, तिसरा आहे सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण प्रवेश करणे आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर पुढीलपैकी कोणती जागतिक बँकेची भूमिका दर्शवते, तर वरीलपैकी सर्व म्हणजेच कृषी धोरणांच्या उदारीकरणाला प्रोत्साहन देणे असेल, मूलभूत आरोग्य सेवा याची तरतूद करून देणे असेल किंवा सार्वत्रिक प्राथमिक जी शिक्षण आहे त्याचा प्रवेश करून देण्याची जी सोय असेल ती असू शकते. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण 9व्या प्रश्नाकडे. 9वा प्रश्न हा सेम प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणती जागतिक बँकेची भूमिका दर्शवते, पण आपल्याकडे जे पर्याय आहेत इथे ते वेगळे आहेत. तर आपल्याकडे पर्याय आहेत सशर्त रोख हस्तांतरणाद्वारे सामाजिक संरक्षण करणे, त्याच्यानंतर दुसरा आहे खाजगी क्षेत्रासाठी नियामक धोरण तयार करणे, तिसरा आहे उदारीकरणाकडे व्यापार धोरण तयार करणे आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर पुढीलपैकी कोणती जागतिक बँकेची भूमिका दर्शवते, तर वरीलपैकी सर्वच जागतिक बँकेच्या भूमिका दर्शवतात. म्हणजे सशर्त रोख हस्तांतरणाद्वारे सामाजिक संरक्षण असेल, खाजगी क्षेत्रासाठी नियामक धोरण तयार करणे असेल, उदारीकरणाकडे व्यापार धोरण तयार करण्याच्या संदर्भात काही कार्य असेल. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. इथे जर आपण पाहिलं तर 8व्या आणि 9व्या प्रश्नामध्ये आपण जागतिक बँकेच्या काही महत्त्वाच्या 6 ज्या भूमिका आहेत त्या पाहिलेल्या आहेत आणि त्या आहेत कृषी धोरणांच्या उदारीकरणाला प्रोत्साहन देणे, दुसरा आहे मूलभूत आरोग्य सेवांची तरतूद करून देणे, तिसरा आहे सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण याची सोय करून देणे, चौथा आहे सशर्त रोख हस्तांतरणाद्वारे सामाजिक संरक्षणाची सोय करणे, पाचवा आहे खाजगी क्षेत्रासाठी नियामक धोरण तयार करणे आणि 6वा आहे उदारीकरणाकडे व्यापार धोरण तयार करणे. तर इथे आपण 6 महत्त्वाच्या भूमिका ज्या जागतिक बँकेच्या आहेत त्या पाहिलेल्या आहेत 8व्या आणि 9व्या प्रश्नामध्ये. त्याच्यानंतर आपण 10व्या प्रश्नाकडे. 10वा प्रश्न आहे, जागतिक बँक गटात टिंबटिंब संस्था असतात. जे जागतिक बँकेचं गट आहे त्याच्यामध्ये किती संस्था आहेत, अशा स्वरूपाचा प्रश्न आहे हा. आपल्याकडे पर्याय आहेत 2 संस्था असतात, दुसरा आहे 3 संस्था असतात त्या गटामध्ये जागतिक बँकेच्या, त्याच्यानंतर तिसरा पर्याय आहे 4 संस्था असतात आणि चौथा आहे 5 संस्था असतात. इथे जर आपण पाहिलं तर जागतिक बँकचा जो गट आहे त्याच्यामध्ये 5 संस्था आहेत, म्हणून ऑप्शन डी 5 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण 11व्या प्रश्नाकडे. 11वा प्रश्न आहे, जागतिक बँक समूहाच्या खालीलपैकी कोणत्या संस्था आहेत. इथे आपण पाहिलं होतं की 5 संस्था असतात जागतिक बँक गट किंवा समूह जो आहे त्याच्या. तर इथे आपल्याला थेट प्रश्न विचारला आहे जागतिक बँक समूहाच्या खालीलपैकी दिलेल्या कोणत्या संस्था आहेत आणि आपल्याकडे पर्याय आहे आंतरराष्ट्रीय विकास संघटना म्हणजेच इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन IDA, दुसरा आहे आंतरराष्ट्रीय पुनर्रचना आणि विकास बँक म्हणजेच इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट म्हणजेच IBRD, तिसरा आहे आंतरराष्ट्रीय वित्त निगम म्हणजेच इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन IFC, चौथा आहे बहुपक्षीय गुंतवणूक गॅरंटी एजन्सी म्हणजेच मिगा, मल्टीलेटरल इन्व्हेस्टमेंट गॅरंटी एजन्सी मिगा आणि त्याच्यानंतरनं 5वा आहे गुंतवणुकीच्या तंटामुक्तीचे आंतरराष्ट्रीय केंद्र. जर इथे आपण पाहिलं तर आपल्याला हे ऑप्शन्स दिलेत, यातनं योग्य उत्तर हे निवडायचं आहे या प्रश्नासाठी. तर जागतिक बँक समूहाच्या खालीलपैकी कोणत्या संस्था आहेत अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. आपल्याकडे पहिलं जे पर्याय आहे त्याच्यामध्ये A आणि B लिहिलेलं आहे म्हणजेच आंतरराष्ट्रीय विकास संघटना आणि आंतरराष्ट्रीय पुनर्रचना आणि विकास बँक, दुसऱ्यामध्ये लिहिलं आहे A, B and C म्हणजेच आंतरराष्ट्रीय विकास संघटना, आंतरराष्ट्रीय पुनर्रचना आणि विकास बँक आणि आंतरराष्ट्रीय वित्त निगम, तिसऱ्यामध्ये C, D आणि E म्हणजेच आंतरराष्ट्रीय वित्त निगम, बहुपक्षीय गुंतवणूक गॅरंटी एजन्सी आणि गुंतवणुकीच्या तंटामुक्तीचे आंतरराष्ट्रीय केंद्र आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. तर इथे आपण 10वा प्रश्न पाहिला तर आपल्याला क्लिअर कट माहिती आहे की जागतिक बँक गटात ह्या 5 संस्था असतात आणि इथे दिलेले सर्वच जे आपल्याकडे पर्याय आहेत म्हणजेच आंतरराष्ट्रीय विकास संघटना असेल, आंतरराष्ट्रीय पुनर्रचना आणि विकास बँक असेल, आंतरराष्ट्रीय वित्त निगम असेल, बहुपक्षीय गुंतवणूक गॅरंटी एजन्सी असेल किंवा गुंतवणुकीच्या तंटामुक्तीचे आंतरराष्ट्रीय केंद्र असतील, हे सर्वच जागतिक बँक समूहाच्या
संस्था आहेत, म्हणून वरीलपैकी सर्व ऑप्शन 4 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 12व्या प्रश्नाकडे. 12वा प्रश्न आहे, टिंबटिंब जागतिक बँकेची महत्त्वाची कामे आहेत. टिंबटिंब जागतिक बँकेची महत्त्वाची कार्य आहेत किंवा कामे आहे, अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. आपल्याकडे पर्याय आहे गरीब देशांना व्यापक आर्थिक सहाय्य करणे, दुसरा आहे विकास कर्ज मंजूर करणे, तिसरा आहे परकीय गुंतवणुकीला चालना देणे आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर जागतिक बँकेची महत्त्वाची कार्य वरीलपैकी सर्वच आहेत, म्हणजेच गरीब देशांना व्यापक आर्थिक सहाय्य करणे, विकास कर्ज मंजूर करून देणे आणि परकीय गुंतवणूक जी आहे त्याच्यासाठी एक चालना देणे, म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 13व्या प्रश्नाकडे. 13वा प्रश्न आहे, सिमिलर प्रश्न आहे, टिंबटिंब जागतिक बँकेची महत्त्वाची कामे किंवा कार्य आहेत. इथे आपल्याकडे पर्याय वेगळे आहेत, प्रश्न सेम असला तरी आपल्याकडे पर्याय आहे द्रव्यविषयक आणि आर्थिक सल्ला देते, म्हणजेच चलनाविषयक चलनक्षम धोरण असते किंवा आर्थिक धोरण असते त्याच्या संदर्भात सल्ला देते. दुसरं आहे तांत्रिक सहाय्य प्रदान करते. तिसरं आहे विकसनशील देशांमध्ये उद्योगाच्या विकासास प्रोत्साहन करते आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व, म्हणजेच द्रव्यविषयक किंवा ज्याला आपण चलनक्षम विषयक आणि आर्थिक विषयक सल्ला देणे, तांत्रिक सहाय्य प्रदान करणे आणि विकसनशील देशांमध्ये उद्योगाच्या विकासास प्रोत्साहन करणे हे सर्वच महत्त्वाची कार्य आहेत जागतिक बँकेची, म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर इथे आपण 12व्या आणि 13व्या प्रश्नामध्ये 6 महत्त्वाचे कार्य पाहिलेले आहेत जागतिक बँकेचे. ते आहे गरीब देशांना व्यापक आर्थिक सहाय्य करणे, विकास कर्ज मंजूर करून देणे, परकीय गुंतवणुकीला चालना देणे, द्रव्यविषयक किंवा आर्थिक सल्ला देणे, तांत्रिक सहाय्य प्रदान करणे आणि विकसनशील देशांमध्ये उद्योगाच्या विकासास प्रोत्साहन देणे किंवा प्रोत्साहित करणे. मग इथे आपण 6 महत्त्वाची कार्य जागतिक बँकेची पाहिलेले आहेत प्रश्न 12 आणि 13मध्ये. त्याच्यानंतर आपण वळूया 14व्या प्रश्नाकडे. 14वा प्रश्न आहे, जागतिक बँकेची मुख्य उद्दिष्टे टिंबटिंब आहेत. मुख्य उद्दिष्टे काय आहेत जागतिक बँकेची? आणि आपल्याकडे पर्याय आहे जाहिरात कार्यासाठी कर्ज प्रदान करणे, म्हणजेच प्रमोशनल ॲक्टिव्हिटी. ती प्रमोशनल ॲक्टिव्हिटी ही इंडस्ट्रीच्या संदर्भात असू शकते, ॲग्रिकल्चरच्या, एज्युकेशनच्या, हेल्थकेअरच्या, इन्फ्रास्ट्रक्चरच्या कुठल्याही संदर्भात असू शकते. दुसरं आहे कर्जाविरुद्ध गॅरंटी प्रदान करणे. तिसरं आहे आंतरराष्ट्रीय व्यापार संतुलित करण्यास मदत करणे आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर इथे उद्दिष्ट विचारले गेलेले आहेत जागतिक बँकेची, मुख्य उद्दिष्ट, आणि वरीलपैकी सर्व हे जागतिक बँकेचे मुख्य उद्दिष्टच आहेत, म्हणजे जाहिरात कार्यासाठी कर्ज प्रदान करणे, कर्जाविरुद्ध गॅरंटी प्रदान करणे, आंतरराष्ट्रीय व्यापार संतुलनास मदत करणे किंवा त्याच्यात संतुलन करण्यासाठी मदत करणे आणि वरीलपैकी सर्व, म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण 15व्या प्रश्नाकडे. 15वा प्रश्न हा उद्दिष्टांच्या संदर्भात आहे जागतिक बँकेच्या, आणि प्रश्न आहे जागतिक बँकेची मुख्य उद्दिष्ट कोणती आहेत? आपल्याकडे पर्याय आहे दीर्घकालीन भांडवलाची तरतूद करणे, दुसरं आहे बॅलन्स ऑफ पेमेंट किंवा BOP सुधारण्यास मदत करणे, तिसरं आहे भांडवल गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, म्हणजे जागतिक बँकेची मुख्य उद्दिष्ट ही दीर्घकालीन भांडवलाची तरतूद करणे, बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये सुधारणा करणे, भांडवलाच्या गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे ही आहे, म्हणून ऑप्शन डी वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर 14व्या आणि 15व्या प्रश्नामध्ये आपण 6 महत्त्वाची उद्दिष्ट पाहिलेली आहेत जागतिक बँकेची किंवा मुख्य उद्दिष्ट पाहिलेली आहेत. ते आहेत जाहिरात कार्यासाठी कर्ज प्रदान करणे, त्याच्यानंतर कर्जविरुद्ध गॅरंटी प्रदान करणे, आंतरराष्ट्रीय व्यापार संतुलित करण्यास मदत करणे, दीर्घकालीन भांडवलाची तरतूद करणे, बॅलन्स ऑफ पेमेंट सुधारण्याबाबत मदत करणे, भांडवल गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे. इथे 6 महत्त्वाची उद्दिष्टे आपण जागतिक बँकेच्या संदर्भात पाहिलेली आहेत. त्याच्यानंतर आपण वळूया 16व्या प्रश्नाकडे. 16वा प्रश्न आहे सदस्य देश टिंबटिंबच्या माध्यमातून जागतिक बँक गटावर राज्य करतात अशी कुठली संस्था आहे किंवा कुठली गोष्ट आहे ज्याच्या मदतीने जे जागतिक बँकेचे सदस्य देश आहेत ते जागतिक बँक गटावर राज्य करतात? आपल्याकडे पर्याय आहे गव्हर्नर आणि कार्यकारी संचालन मंडळ, दुसरं आहे अध्यक्ष आणि सदस्य राष्ट्रांच्या सरकारचे पंतप्रधान,
तिसरा आहे सदस्य राष्ट्रांचे अर्थमंत्री आणि चौथा आहे वरीलपैकी काही नाही. इथे जर पाहिलं तर सदस्य देश जे आहेत ते गव्हर्नर आणि कार्यकारी संचालक मंडळ यांच्या माध्यमातून जागतिक बँक गटावरती राज्य करतात. म्हणून ऑप्शन ए गव्हर्नर आणि कार्यकारी संचालक मंडळ हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर वळूया आपण 17व्या प्रश्नाकडे. 17वा प्रश्न आहे जागतिक बँकेच्या गव्हर्नर बोर्डमध्ये टिंबटिंब असे सदस्य असतात जे आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करतात. जागतिक बँकेच्या गव्हर्नर बोर्ड किंवा बोर्ड ऑफ गव्हर्नर्समध्ये असे किती सदस्य असतात जे आपल्या देशांचं प्रतिनिधित्व करतात? आपल्याकडे पर्याय आहे 1, 2, 3 आणि 4. इथे मी हायलाईट केलेलं नाही. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 1 सदस्य आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करतो. म्हणून ऑप्शन ए 01 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 18व्या प्रश्नाकडे. 18वा प्रश्न आहे जागतिक बँकेचा टिंबटिंब कार्यकारी संचालक मंडळाकडे सोपवण्यात आला आहे. जागतिक बँकेचे कुठले कार्य किंवा कुठली गोष्ट ही कार्यकारी संचालक मंडळाकडे सोपवण्यात आली आहे? आपल्याकडे पर्याय आहे सामान्य ऑपरेशन्स, दुसरं आहे मुख्य धोरणात्मक निर्णय, तिसरं आहे सदस्य नोंदणी आणि चौथा आहे वरीलपैकी काही नाही. इथे जर पाहिलं तर जागतिक बँकेचे जे सामान्य ऑपरेशन्स आहे ते कार्यकारी संचालक मंडळाकडे सोपवण्यात आले आहे. म्हणून ऑप्शन ए सामान्य ऑपरेशन्स हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. चला तर वळूया 19व्या प्रश्नाकडे. 19वा प्रश्न आहे वर्ल्ड बँक समूहाचे कार्यकारी संचालक मंडळ याचे अध्यक्ष कोण आहेत? कार्यकारी संचालक मंडळाचे अध्यक्ष म्हणजेच हू इज द चेअरमॅन ऑफ द बोर्ड ऑफ एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर्स अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. शब्दशः ट्रान्सलेशन होत नाही म्हणून इथे अध्यक्ष रिपीट झाला असेल. वर्ल्ड बँक समूहाचे जे कार्यकारी संचालक मंडळ आहेत म्हणजेच बोर्ड ऑफ एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर यांचे चेअरमॅन कोण आहेत? तर आपल्याकडे पर्याय आहे पहिला ए अध्यक्ष म्हणजेच प्रेसिडेंट, दुसरा आहे राज्यपाल म्हणजे गव्हर्नर, तिसरा आहे वित्त सचिव आणि चौथा आहे अर्थमंत्री. इथे जर पाहिलं आपण तर वर्ल्ड बँक ग्रुपचे जे कार्यकारी संचालक मंडळ असते म्हणजेच बोर्ड ऑफ एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर याचे चेअरमॅन हे प्रेसिडेंट म्हणजेच अध्यक्ष असतात. म्हणून ऑप्शन ए 19व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण 20व्या प्रश्नाकडे. 20वा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय पुनर्रचना आणि विकास बँक म्हणजेच इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट IBRDचे टिंबटिंब कार्यकारी संचालक आहेत. IBRDचे किती कार्यकारी संचालक आहेत? आपल्याकडे पर्याय आहे 20, दुसरा आहे 22, तिसरा आहे 24 आणि चौथा आहे 26. इथे जर पाहिलं तर IBRDचे जे कार्यकारी संचालक आहेत ते 24 इतके आहेत. म्हणून ऑप्शन सी 24 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण 21व्या प्रश्नाकडे. 21वा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणते जागतिक बँक समूहाचे सर्वात मोठे भागधारक आहेत? आपल्याकडे काही देशांचे नावं दिलेले आहेत आणि आपल्याला योग्य उत्तर निवडायचं आहे. आपल्याकडे जे पर्याय आहेत देशांच्या नावाचे ते आहेत USA, जपान, फ्रान्स, युनायटेड किंगडम आणि जर्मनी. आणि योग्य उत्तर जे आपल्याला निवडायचे त्याच्यात पर्याय आहे आपल्याकडे ए आणि बी म्हणजेच USA आणि जपान, दुसरा आहे A, B आणि C म्हणजेच USA, जपान आणि फ्रान्स, तिसरा आहे C, D आणि E म्हणजेच फ्रान्स, युनायटेड किंगडम आणि जर्मनी आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व म्हणजेच पुढीलपैकी कोणते जागतिक बँक समूहाचे सर्वात मोठे भागधारक आहेत? इथे वरीलपैकी सर्व म्हणजेच जर्मनी, जपान, फ्रान्स, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे सर्वच जागतिक बँक समूहाचे सर्वात मोठे भागधारक आहेत. म्हणून ऑप्शन 4 वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण 22व्या प्रश्नाकडे. 22वा प्रश्न आहे वर्ल्ड बँक समूहाचे अध्यक्षांची कोण निवड करतात? वर्ल्ड बँक समूह जे आहे त्याच्या अध्यक्षांची निवड कोण करतं म्हणजेच प्रेसिडेंट जे आहेत वर्ल्ड बँक ग्रुपचे त्यांची निवड कोण करतं? आपल्याकडे पर्याय आहे कार्यकारी संचालक मंडळ म्हणजेच बोर्ड ऑफ एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर्स, दुसरा आहे केंद्रीय बँकेचे संचालक म्हणजेच गव्हर्नर ऑफ सेंट्रल बँक्स, तिसरा आहे अर्थमंत्री आणि अर्थसचिव आणि चौथा आहे वरीलपैकी काही नाही. इथे जर पाहिलं तर वर्ल्ड बँक समूहाचे जे अध्यक्ष असतात प्रेसिडेंट यांची निवड कार्यकारी संचालक मंडळ म्हणजेच बोर्ड ऑफ एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर्स करतात. म्हणून ऑप्शन ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण शेवटच्या प्रश्नाकडे. शेवटचा प्रश्न आहे जागतिक बँक समूहाचे जे अध्यक्ष असतात त्यांच्या पदाची कालावधी किती वर्षाची असते? आपल्याकडे पर्याय आहे 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष आणि 20 वर्ष. इथे जर आपण पाहिलं तर ऑप्शन ए 5 वर्ष मी हायलाईट नाही केलेलं, पण जागतिक बँक समूहाचं जे अध्यक्ष असतात त्यांच्या पदाची कालावधी ही 5 वर्षे इतकी असते. म्हणून ऑप्शन ए
5 वर्ष हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर इथे आपण 23 महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत जागतिक बँकेच्या संदर्भात. जे नेक्स्ट लेक्चर असेल त्याच्यामध्ये आपण एशियन डेव्हलपमेंट बँकच्या संदर्भात काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. तर भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद.